कार्यरूपा शरीराने गेले पण कार्यरूपानं हयात आता कार्यरूपानं आणि आज आपल्या एवढं चालायला फक्त गुरुची कृपा आहे बरं। आज एकनाथ महाराजांच्या कृपेमुळे हे तर चालत असेल फक्त त्याची कृपा आहे आणि तर इतकं चालणं सोपं नाही। माणसाच्या साह्याने हे चालत नव्हतं पण त्याची कृपा असल्यामुळं काही जरी झालं तरी आता रेलगाडी रुकत नाहीचं कारण त्याची कृपा आहे। रेलगाडीच्या इंधनचा मेन ड्रायव्हर म्हणजे एकनाथ महाराजांची कृपा आहे। मग किती डबे जोडा हे डबे पळत जातील। तुम्ही आम्ही किती तिच्या मागे असलो तर तुमचा आमचा सहज उद्धार होणार आहे। कारण तुम्ही आम्ही गुरुच्या संगतीत साधूच्या संगतीमध्ये जिवंत असताना एकनाथ महाराज तुम्हाला कळाले नाही पण गेल्यानंतर या कार्याचा सुगंध आज तुम्ही त्याची आत्मपरिचिती पाहिलो। आज त्याच्या जे माणसं मठावर व्यक्तीने मला कार्य करत असतील ज्या गुरुवर त्यांचा भाव असेल श्रद्धा असेल विश्वास असेल एकाचही वाईट नाही। प्रत्येक माणसाचं गुरुच्या चरणी ठेविता भाव आणि आपोआप मिळे देव म्हणून गुरुशी भजावे निरंतर ध्यानाशी राहावे। आज तुमचा आमचा जर फायदा होत असेल फक्त श्री संत एकनाथ महाराजांची कृपा आणि त्याच्या दर्शन तुमचा आमचा सर्व हे मन सुद्धा एक दिवस होऊन जाणार आहे। विकारातून मुक्त होणारा फक्त गुरुवर तेवढा भाव असला पाहिजे आहे का। मी कालही म्हणलं जे ऊर्जा आळंदीच्या समाधीमध्ये आहे माऊलीच्या तेच ऊर्जा आपल्या एकनाथ महाराजांच्या मंदिराच्या समाधी स्थळामध्ये आहे पण तुमचा आमचा भाव नाही। आज झोपले ज्ञानाचे की हित नेनंती कोणी अहो कार्यरूपाने गेले पण कीर्तिरूपाने हयात आहात आणि त्याचा सुवास तुमच्या आमच्या कामी यायला ऐका। गुरु का शरीराने गेले पण गुरु आणखीन गेले नाहीत। बघा झाल्यानंतर तुमचा आमचं चित्त एकाग्र करा। तुम्हाला गुरु भेटल्याशिवाय राहत नाही तिथं खरं तुमचा आमचा भाव लागते पण तुम्ही आम्ही जे कार्याला आलो ते कार्य सोडतो नको ते फालतू गोष्टी करत बसतो या काही मजा नाही का। तुम्ही आम्ही मृत्यू लोकांवर आलो फक्त काही समजा पाहुणा आणि एक दिवस सर्व सोडून जायचं आहे पण तुम्हाला आम्हाला कळत न कळत आज गुरुच्या आज तुमचं आमचं भाग्य